स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार का असा सवाल विचारला जातोय। कारण गेल्या 3 वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकांवर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। मागच्या महिन्यामध्ये झालेल्या सुनावणीत कोर्टाने आजची तारीख दिली होती आणि आज निर्णय झाल्यास पुढच्या काही महिन्यांमध्ये निवडणुका लागतील। मात्र निर्णय लांबला तर या निवडणुकाही पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। राहुल वाघ यांनी 3 वर्षांपूर्वी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान कोर्टाने या निवडणुकांना स्थगिती दिली होती। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठापुढे ओबीसी आरक्षणाचे हे प्रकरण सुनावणीसाठी आहे। आणि कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। कृष्णा, गेल्या 3 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थकलेल्या आहेत, थांबलेल्या आहेत। आज सुनावणी होतीये, काय अपडेट्स आहेत? 367 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा होणार की नाही याचा आज फैसला होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण की आज सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण ज्या 24 याचिका दाखल झालेल्या आहेत, ज्यामध्ये ओबीसी आरक्षणासंदर्भात असतील आणि काही याचिका या वॉर्ड रचना संदर्भामध्ये असतील, या जी याचिका आहे त्याच्यावरती आज खरं तर सुनावणी होण्याची शक्यता आहे। मात्र हे जे मॅटर आहे, जो नंबर या याचिकेचा पडलेला आहे त्यानुसार ही दुपारनंतर म्हणजे लंच आवर नंतरच या याचिकेवरती सुनावणी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज नेमका काय फैसला होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण याचिकेच्या सुनावणीसाठी सरकारी वकील यांच्याकडनं 1 तासाचा अवधी न्यायालयाला मागण्यात आलेला आहे, तर याचिकाकर्ते यांच्याकडनं अर्ध्या तासाचा अवधी मागण्यात आलेला आहे। त्यामुळे दुपारनंतर ही याचिका सुनावणी जर आली 3च्या नंतर तर ते एवढा वेळ मिळतो का? कारण कोर्ट साधारणपणे 4 वाजता 5 वाजता या ठिकाणी उठतं आणि त्यामुळे या अनुषंगाने आज काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण की 2021 पासून ही सगळी याचिका न्यायालयात आहे, ज्यामध्ये सरकारकडनं पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती। वाटी आयोगांचा जो इम्पेरियर डाटा आहे तो देखील या ठिकाणी कोर्टामध्ये देण्यात आलेला आहे आणि एकंदरीतच आज या सगळ्या प्रकरणावरती अंतिम निर्णय येण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि हा जर निर्णय आला तर पुढच्या 3 महिन्यानंतर महाराष्ट्रात ज्या 5 वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे। मात्र जर यात आणखीन पुढची तारीख जर पडली तर निश्चित या याचिका म्हणजे या ज्या निवडणुका आहेत त्या लांबणीवर देखील पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतील। प्रज्ञा, कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।